ज्या पद्धतीनं माजी मंत्री सुरेश नवले यांनी भूमिका मांडलेली ही भूमिका सत्य आहे, ही आम्ही आधीपासून सांगतोय. रासपचे महादेव जानकरांनी सांगितलेले की भारतीय जनता पार्टी छोट्या छोट्या पक्षांना गिळण्याचं पाप करत आहे. ज्या पद्धतीनं उद्धवजींपासून 40 आमदार फोडले, खासदार फोडले, आज एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्यापासूनही खासदार तोडलेच ना. मग भावनागळे असतील, हेमंत पाटील असतील, कृपाल तुमाने असेल, उद्या हेमंत गोडसेची वेळ येणार आहे. त्यामुळे हे आपोआप ज्यांनी स्वतःचं सगळं सोडून त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय, गद्दारी करण्याचा निर्णय घेतला, आज त्यांचीच तिकीटं भारतीय जनता पार्टीच्या सांगण्याहून थांबवले गेलेले आहेत, रोखले गेलेले आहेत. अभिमन्यू नाही, पूर्णपणे नायनाट करणार, झिरो सुद्धा ठेवणार नाही भारतीय जनता पार्टी. कारण सांगतील, हा सपोर्ट तो सगळं शिवसेनेत या पद्धती काही नाही आहे. शिवसेनेत शिवसैनिकांनी सांगितलं त्याला उमेदवारी, कसला सर्वेन कसला विरोध आला, हे शिवसेनेत या पद्धती नाहीये. पण तो भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं उद्धवजींची बरोबर असणाऱ्या शिवसैनिकांना फोडलं. आज हे जे आमच्यातून गेलेले गद्दार आहे त्यांचं नायनाट होणार आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ. आता सुरेश नवले बोलले, अजून बघा ही लोकसभा होऊ द्या, आणखी एक लोक बोलतील, आणखी एक लोक बोलतील, आणि ही गद्दारीची आहे, ही भारतीय जनता पार्टीच काढून टाकेल या महाराष्ट्रामध्ये, हे लक्षात ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.